सिरियल स्फोटाचा कट उधळला. दहशतवाद्यांच्या टार्गेटवर 4 शहरं. बत्तीस गाड्यांमध्ये विध्वंसक बॉम्ब. ही बातमी प्रत्येक भारतीयाला चिंतेत टाकणारी आहे. 10 नोव्हेंबरला संध्याकाळी कारमध्ये झालेला विध्वंसक स्फोट जसा झाला तसा स्फोट, त्याही पेक्षा विध्वंसक स्फोट हा तुमच्या शहरात देखील होणार होता. आणि तोही एक नाही तर 32 कार बॉम्ब देशभरात धडाधड फुटून रस्त्यावर रक्ता मांसाचा चिखल करणार होते. होय, तुम्ही जे ऐकलं ते अगदी खरंय. दिल्ली स्फोटातील तपासात जे समोर आलंय ते ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल. देशभरातील 4 शहरांमध्ये 32 बॉम्ब एकाच वेळी फुटणार होते आणि त्यासाठी 32 जुन्या गाड्यांचा वापर करण्यात येणार होता. त्यासाठी 2 गाड्यांमध्ये स्फोटकं ठेवण्यासाठी आणि स्फोटकांसाठी बदल करण्यात आले होते. यापैकी ज्या गाडी स्फोट झाला ती इकोस्फोट जप्त करण्यात आली. देशभरात बॉम्बस्फोटासाठी 8 दहशतवाद्यांच्या 4 टीम तयार करण्यात आल्या होत्या. दिल्लीतल्या स्फोटात 13 लोकांचे मृत्यू झाले तर शेकडो जखमी झाल्यानंतर देशभरात दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे या निष्ठुर दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी तपास यंत्रणांनी आपल्या तपासाची चक्र फिरवत अनेक राज्यात छापासत्र सुरू केलंय. यातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. तपास यंत्रणांनी देशभरात केलेल्या छापेमारीत डॉक्टर उमर नबी आणि डॉक्टर मुजम्मिल यांच्या खोल्यांमधून डायऱ्या जप्त केल्या आहेत. या डायऱ्यांमध्ये कटासंबंधी नोंदी आणि जम्मू काश्मीर फरीदाबादमधील 25 लोकांची नावं सापडली आहेत. याच डायऱ्यांमध्ये कोडवर्डचा वापर करण्यात आलाय, ज्यामध्ये तुर्कस्तानातील हँडलर उकासाचं नाव उघड झालं असून तो जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंद संघटनांमधील या कटांमधला दुवा होता. या कटासाठी 2020 पासून योजना आखण्यात आली असून टेलिग्राम नंतर सिग्नल आणि सेशन सारख्या इन्क्रिप्टेड ॲप्सवर संवादासाठी 2 ते 4 लोकांचा एक गुप्त गट बनवण्यात आला होता. स्फोटासाठी आरोपींनी 20 लाख जमवत आयडी बनवण्यासाठी 3 लाख रुपयांचे 20 क्विंटल NPK खत गुरुग्राम आणि नूग मधून खरेदी केलं. तपास यंत्रणांनी स्फोटानंतर केलेल्या कसून तपासात या आरोपींची साथ देणाऱ्या बगलबच्च्यांची आणि देशाबाहेर बसलेल्या त्यांच्या आकांची सगळी कुंडली बाहेर काढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना थेट जल्लादाच्या हाती देण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्यात. विचार करा, जर देशभरात 32 बॉम्बब्लास्ट झाले असते तर काय चित्र असतं. देशाच्या राजधानीत झालेल्या कटाची योजना 5 वर्ष आधीपासून सुरू होते आणि देशात 32 कार बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी 8 जणांची टीम तयार होते. आणि हे सगळं आपल्याला देशाच्या राजधानीत स्फोट झाल्यानंतर कळतं. त्यामुळे आपलं इंटेलिजन्स आणि तपास यंत्रणांनी देखील आत्मपरीक्षण करायला हवं. ब्युरो रिपोर्ट, 7 TV न्यूज.